पालघर जिल्ह्यातील प्रलंबित प्रश्नांवरून आज शिवसेनेने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक महामोर्चा काढत सरकार आणि प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली। वाडा, विक्रमगड, जव्हार आणि मोखाडा भागातील पाणी, कुपोषण, आरोग्य, वीज, रस्ते आणि रोजगाराच्या प्रश्नांवर हजारो नागरिक रस्त्यावर उतरले। या सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय। आमच्या मागण्या मान्य नाही तर खुर्च्या खाली करा। उद्धव साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है, अशा घोषणांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणून गेला। पालघर जिल्ह्यातील ग्रामीण आणि आदिवासी भागातील प्रलंबित प्रश्न सोडवण्यात सरकार अपयशी ठरल्याचा आरोप करत शिवसेनेने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर प्रचंड मोर्चा काढला। या महामोर्चात सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, आदिवासी बांधव, महिला आणि युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। पिण्याच्या पाण्याची समस्या, जल जीवन मिशनमधील कथित भ्रष्टाचार, कुपोषण, बालमृत्यू, बेरोजगारी, भारनियमन, आरोग्य सुविधा, रस्त्यांची दुरावस्था आणि वनहक्क दावे अशा विविध प्रश्नांवर प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले। मोर्चा दरम्यान सरकारविरुद्ध जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। शिवसेनेचे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांनी जलजीवन मिशनमधील भ्रष्टाचार आणि मोखाड्यातील कुपोषणाचा प्रश्न गंभीर असल्याचा आरोप केला, तर जिल्हाप्रमुख ॲडव्होकेट ओंकार पाटील यांनी ग्रामीण भागातील अपूर्ण कामे, विजेचा खेळखंडोबा आणि आरोग्य व्यवस्थेवर सडकून टीका केली। मनोर येथील ट्रॉमा केअर सेंटरचे उद्घाटन अद्याप का झाले नाही असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय। शिवसेनेच्या उपनेत्या ज्योती ठाकरे यांनी दुर्गम भागातील महिलांना आजही उपचारासाठी झोळीतून रुग्णालयात न्यावे लागत असल्याची खंतही व्यक्त केली। ग्रामीण भागात पाणी, रस्ते, आरोग्य आणि रोजगाराच्या मूलभूत सुविधा नसल्याने आदिवासी समाज मोठ्या प्रमाणात स्थलांतर करत असल्याचे त्यांनी सांगितले। सहसंपर्क प्रमुख विकास मोरे यांनी स्थानिक तरुणांना रोजगारामध्ये प्राधान्य द्यावी अशी मागणी करत प्रशासनाने तातडीने सर्वपक्षीय बैठक घ्यावी, अन्यथा पुढील आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिलाय। मोर्चानंतर शिवसेनेच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर केले। पालघर जिल्ह्यातील आदिवासी आणि ग्रामीण भागातील मूलभूत प्रश्नांवरून शिवसेनेने सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला, मात्र धरणे, मोर्चे आणि आंदोलने यामुळे खरोखरच सर्वसामान्य शेतकरी आणि नागरिकांचे प्रश्न सुटणार का, की हे प्रश्न फक्त आश्वासनांपुरतेच मर्यादित राहणार? हा प्रश्न आता भविष्यात अधिक महत्त्वाचा ठरणार आहे।